नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चनवरनं दिसत असेल की आज आपण घड्याळ चॅप्टर शिकणार आहे. सगळे टाईप क्लिअर होतील, फक्त व्हिडिओ नीट बघायचा आहे. जिंदगीत परत व्हिडिओ बघायची गरज नाही, कुठलं घड्याळ करायची पण गरज नाही तुम्हाला. फक्त व्हिडिओ नीट बघायचा आहे. मित्रांनो, टाइम न घालवता डायरेक्ट क्वेश्चनकडे येतो. बघा, पहिल्यांदा क्वेश्चन काय दिलाय, 6:04 तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. काय विचारलंय, कोण विचारलंय, किती वाजता विचारलंय, 6:24. ठीक आहे मित्रांनो, जेव्हा कधी आपल्याला कोन काढायचं विचारलं त्यावेळेस काय करायचं माहिती आहे, कोनचा फॉर्म्युला यूज करायचा. कोनचा फॉर्म्युला काय आहे, तास गुणिले 30 वजा मिनिट गुणिले 11/2. बस, जेव्हा तुम्हाला कोण विचारलं तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. तुम्ही म्हणसाल सर फॉर्म्युला तर विचारला, आता व्हॅल्यू कशा ठेवायच्या. आता मला सांगा मित्रांनो, 6:24 विचारलेत का, हे तर काय लिहिलं, 6 म्हणजे काय झालं, तास झालं का नाही. तासच्या ठिकाणी काय ठेवलं, 6 गुणिले 30 वजा मिनिट किती 24 गुणिले किती 11/2. बस एवढं सॉल्व्ह करायचं. 6 गुणिले 30 किती झालं, 180. बरोबर, वजाला वजा. इथं 2 बे के बे, बे के बे, बे दोन्ही 4. 12 गुणिले 11 मित्रांनो किती असतं, 132 असतं. बरोबर आहे. 180 मधनं 132 घालवा, किती येतं, हे 30 आणि 18 किती आलं, 48 डिग्री. वजाबाकी करून बघा, आन्सर किती आलं, 48 डिग्री. बस, फॉर्म्युला कुठला लक्षात ठेवायचा आहे, तास गुणिले 30 वजा मिनिट गुणिले 11/2. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 8:32 तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. काय विचारले आपल्याला, कोण विचारले का नाही. कोणचा फॉर्म्युला आत्ताच सांगितलंय तुम्हाला. कोणचा फॉर्म्युला काय, तास गुणिले 30 वजा मिनिट गुणिले 11/2. ओके, इथेपर्यंत सगळं क्लिअर होतं. मला सांगा विचारले किती, 8:32. बरोबर आहे, म्हणजे तास किती झाले 8 गुणिले किती 30 वजा मिनिट किती 32 गुणिले 11/2. ओके, 8 गुणिले 30 किती असते मित्रांनो, 240 वजा 2 न 32 ला भाग घातला किती आलं, 16. 16 एके 16, हातचे आले 1, 16 एके 16, 16 ने किती झाले 17. मला सांगा 240 मधनं 176 घालवायचे. 176 ते 200 अंतर किती 24. हे 200 पेक्षा किती जास्त आहे, 40 ने जास्त आहे. मग मला सांगा 40 आणि 24 किती झाले, 4, 4 आणि 2 किती 6. म्हणजे या दोघांमध्ये किती अंशाचा कोन असेल, 64 डिग्रीचा कोन असेल. समजते का मित्रांनो, काही अवघड नाही. तास गुणिले 30 वजा मिनिट गुणिले 11/2 सगळे टाईप आज क्लिअर होतील. एकच काम करायचंय, व्हिडिओ नीट बघायचा. नाही समजलं अजून एकदा विचारा, कमेंट्स मध्ये सांगा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7:10 तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. आत्ताच सांगितलंय कोणचा फॉर्म्युला काय, कोन बरोबर तास गुणिले 30 वजा मिनिट गुणिले 11/2. बरोबर, आता पाठ झाला असेल फॉर्म्युला. तास म्हणजे किती झालं, 7 गुणिले 30 वजा मिनिट किती 10 गुणिले किती 11/2. काय प्रॉब्लेम नाही. 7 गुणिले 30 किती असतं, 210. 2 न भाग घातला, 2 पंचे 10, 11 पाचे 55. मला सांगा 55 ते 100 अंतर किती 45. हे 100 पेक्षा किती नाही जास्त आहे, 110 ने जास्त आहे का नाही. बेरीज करा, 5, 4 आणि 1 5, 1 ला 1. आन्सर किती आलं तुमचं, 155 डिग्री. किती आन्सर आलं, 155 डिग्री. मित्रांनो, समजते का नाही. समजत असेल तर कमेंट्स मध्ये सांगा, सर समजायला लागलंय. नसेल समजत तरी पण कमेंट्स मध्ये सांगा, सर काहीही समजत नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 9:54 तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. काय विचारले, 9:54 विचारले मित्रांनो. मला सांगा मित्रांनो, कोणचा फॉर्म्युला काय, कोन बरोबर तास गुणिले 30 वजा मिनिट गुणिले 11/2. ठीक, हाच फॉर्म्युला आहे. तास किती झालं 9, 9 गुणिले 30 वजा मिनिट किती 54 गुणिले किती 11/2. ओके,
9 गुणिले 30 किती असतं 270. काही प्रॉब्लेम नाही. 2 ने याला भाग घातला किती आलं 27. काही प्रॉब्लेम नाही. 27 गुणिले 11, 11 साती 77, हातची आली 7. 11 दोन्ही 22, 22 आणि 7 किती झालं 29. बरोबर आहे का चुकीचं आहे? मग मला सांगा 270 मधनं 297 जाते का? जाते, पण मायनस चिन्ह असते. पण मायनस चिन्ह कोण कधी काय मायनस मध्ये असतो का? अजिबात नाही. मग 297 मधनं 270 गेलं किती राहिलं 27 डिग्री. संपला विषय. आन्सर किती आलं 27 डिग्री. मित्रांनो, एका टाईपचे 5-5 गणिते घेतली जेणेकरून तो टाईप तुम्हाला जिंदगीत कधी विसरू नये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 5:25 तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? कोनचा फॉर्म्युला पाठ झाला असेल तुमचा. पाठ कोन बरोबर किती तास गुणिले 30 वजा मिनिट गुणिले 11/2. मिनिट गुणिले 11/2. ठीक आहे. तास किती आहेत सांगा बरं इथं 5 गुणिले किती 30 वजा मिनिट किती 25 गुणिले 11/2. 5 गुणिले 30 किती असतं 150. काय प्रॉब्लेम नाही. ह्या 2 25 ला भाग जाते का? जात नाही. मग ह्या दोघांचा गुणाकार करा. 25 एक्के 25, हातचे आले 2. 25 एक्के 25, 25 आणि 2 किती 27, भागिले किती 2. समजते का नाही? आता काय करायचं माहिती आहे 150 वजा काय करायचं 2 ने याला भाग घालवायचा. बे एक्के बे, बे त्रिक 6, एक राहिले, एकावर घेतले 5, बे सत्ती 14, एक राहिले, बे पंचे 10. बरोबर आहे. 150 मधनं 137.5 गेले, किती राहिले मित्रांनो 12.5 राहिलं का? म्हणजे या दोघांमध्ये किती अंशाचा कोन असेल 12.5. म्हणजे तुमचा डाऊट प्लेन क्लिअर हो की बाबा इथं 2 ने भाग नाही गेला तर काय करायचं. पॉईंट मध्ये आलं तर पॉईंट मध्ये येऊ द्यायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघ. आता मित्रांनो टाईप दुसरा. कुठला टाईप पहिला क्लिअर झाला. टाईप दुसरा. टाईप दुसरा कशाचा आहे आरशातलं घड्याळ. आपण म्हणत नाही लहान पोरं आपल्या घरात असतील बघा, पप्पा पप्पा आरशात बघितल्यानंतर घड्याळात एवढं दिसायला लागलं असं कसं काय. त्याला आपण लगेच सांगायचं असं असं करावं लागतंय म्हणून. बघा, एक घड्याळ आरशात बघितल्यानंतर 4:40 झाले असं वाटतं. म्हणजे 4:40 झाले असं वाटतं. तर खरा वेळ किती झाला? एकच ट्रिक सांगतो तुम्हाला. आरशातल्या घड्याळात काय करायचं माहित आहे का? जर घड्याळ 12 तासे असेल तर काय करायचं माहित आहे 11:60 मधून वजा करायचं. किती 60 मधून वजा करायचं 11:60 मधून. आणि जर घड्याळ 24 तासे असेल तर कशामधून वजा करायचं 23:60 मधून वजा करायचं. दॅट्स इट. किती वाजलेत आरशात बघितल्यानंतर 4:40 झाल्या. घड्याळ किती तासे 12 तासे आहे का नाही. मग 12 ताशी म्हणल्यावर कशातनं वजा करायचं 11:60 मधून. 11:60 मधून 4:40 गेले, 60 मधनं 40 गेले 20, 11तनं 4 गेले 7. आन्सर किती आलं 7:20. संपला विषय. आरशातलं म्हणलं की 11:60 23:60 विषयच कट. नेक्स्ट बघा. एक घड्याळ आरशात बघितल्यानंतर 5:10 झाले असं वाटतं. तर खरा वेळ किती झालाय 5:10 म्हणजे घड्याळ किती तासे 12 तासे का नाही. म्हणजे कशातनं वजा करायचं 11:60 मधून. 11:60 मधून 5:10 वजा करा. 60 मधून 10 गेले 50, 11 मधनं 5 गेले 6. म्हणजे आन्सर किती आलं 6:50. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे. सगळे चॅप्टर इन डिटेलमध्ये ह्याच्या बाहेर पेपरला क्वेश्चनच येणार नाही, गॅरंटी देतो तुम्हाला. बघा, एक घड्याळ आरशात बघितल्यानंतर 3:50 झाले असे वाटते. तर खरा वेळ किती झाला मला सांगा. किती वाजलेत आरशात बघितल्यानंतर 3:50. घड्याळ किती तासे 12 तासे. म्हणजे काय करायचं 11:60 मधून वजा करायचं. 60 मधनं 50 गेले किती 10, 11तनं 3 गेले 7 आणि 1 8. म्हणजे खरा वेळ किती झाला 8:10. घरी जाऊन बघायचं डायरेक्ट सर खरं बोलतंय का खोटं बोलतंय, लगेच चेक करायचं. नेक्स्ट. एक घड्याळ आरशात बघितल्यानंतर 13:30 झाले असं वाटतं. तर खरा वेळ किती झाला. घड्याळात किती वाजलेत आता 13:30. म्हणजे घड्याळ पुढे गेले किती. कशातनं वजा करावं लागेल 23:60 मधनं वजा करावं लागेल का नाही. कशामधनं वजा करायचं 23:60 मधनं. 60 मधनं 30 गेले 30, 23 मधनं 10 गेले 10. आन्सर किती आला. घड्याळात खरा वेळ किती झालाय 10:30 वाजले. विषय कट. आणि मित्रांनो, अजून एक गुड न्यूज सांगतो तुम्हाला.
NTPCची जी एक्झाम आहे का CBT 2 फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये होणार आहे. कन्फर्म सांगतोय तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक घड्याळ आरशात बघितल्यानंतर 14:15 झाले असे वाटते, तर खरा वेळ किती झाले? आता काय तुम्हाला जमतच असेल, 14 किती मिनिटं झालेत? 15. घड्याळ किती कशातनं वजा करावं लागेल? 23 60 मधून वजा करायचं. 60 मधनं 15 गेले 45, 23 मधनं 14 गेले 6 आणि 3 9. खरा वेळ किती झालाय? 9:45 मिनिट. मित्रांनो, टाईप 1 कोन आणि आरशातलं घड्याळ दोन टाईप क्लिअर झाले. जिंदगीत आता विसरणार नाही याची गॅरंटी देतो तुम्हाला. फक्त व्हिडिओ नीट बघायचा आहे. अजून टाईप पुढे कंटिन्यू आहे. पेपरला ह्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. अजून पण सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आरशातलं झाले, आता कशातलं असणार? पाण्यातलं असणार. बघा पाण्यातलं आले. एक घड्याळ पाण्यात पाहिल्यानंतर 5:20 झाले असे वाटते, तर खरा वेळ किती झाले? एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पाण्यामध्ये असलं घड्याळ तर त्याच्यासाठी थोड्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा इथं तास लिहिलं, इथं काय लिहिलं? मिनिट लिहिलं. ओके. जर तास 5 पेक्षा कमी असेल तर 5 मधनं वजा करायचं. जर 5 पेक्षा जास्त असेल तर काय करायचं? 17 मधून वजा करायचं. ओके. 5 पेक्षा कमी असेल तर 5 मधनं वजा, 5 पेक्षा जास्त असेल तर 17 मधून वजा. जर मिनिट 30 पेक्षा कमी असेल तर 30 मधनं वजा आणि 30 पेक्षा जास्त असेल तर 90 मधनं वजा. काय म्हणलं? जर 5 पेक्षा कमी असेल तर 5 मधनं वजा, 5 पेक्षा जास्त असेल तर 17 मधनं वजा आणि मिनिट 30 पेक्षा कमी असेल तर 30 मधनं वजा आणि 30 पेक्षा जास्त असेल तर 90 मधनं वजा. काय प्रॉब्लेम नाही इथेपर्यंत. आता बघा इथं काय दिलंय? पाण्यात पाहिल्यानंतर किती वाजले? 5:20. तास किती? 5. काय 5 मधनं 5 जाते का? जाते. 5 मधनं 5 गेले 0. 20 आहे, 20 मिनिट आहे. 30 पेक्षा कमी आहे ना, 30 मधनं 20 घालवा, किती आलं? 10. 0 10 म्हणजे किती झालं? 12:10. संपला विषय. किंवा तुम्ही असं करा, 17 मधनं 5 घालवा, किती गेलं? 12. परत 20 मिनिट आहे, ते काय 30 पेक्षा कमी आहे का? 30 मधनं 20 गेले 10. असं पण करा, आन्सर येते. जर तास 5 पेक्षा कमी असेल तर 5 मधनं वजा करायचं आणि जास्त असेल तर 17 मधनं वजा करायचं आणि मिनिट 30 पेक्षा कमी असेल तर 30 मधनं वजा करायचा आणि 30 पेक्षा जास्त असेल तर 90 मधनं वजा करायचं. ठीक आहे. ह्याच्यावर प्रॅक्टिस करू आपण. एक घड्याळ पाण्यात पाहिल्यानंतर 2:20 झाले असे वाटते, तर खरा वेळ किती झाला? तुम्हाला आत्ताच सांगितले, तास आणि मिनिट. बरोबर. 5 पेक्षा कमी असेल तर 5 मधनं वजा, 5 पेक्षा जास्त असेल तर 17 मधनं वजा. जर मिनिट 30 पेक्षा कमी असेल तर 30 मधनं वजा, 30 पेक्षा जास्त असेल तर 90 मधनं वजा. किती वाजलेत? 2:20. 2 आहे ते 5 पेक्षा कमी आहे का? 5 मधनं 2 गेले किती राहिलं? 3. आणि 20 मिनिटं 30 पेक्षा कमी, 30 मधनं 20 गेले किती राहिले? 10. म्हणजे खरा वेळ किती झाला? 3:10. संपला विषय. मित्रांनो, समजायला की नाही तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. काहीतरी कमेंट्स द्यावं, काही द्या. समजत असेल का तर मोटिवेशन भेटतं बाबा. नो, हे बनवायचं म्हणजे खरं सांगतो, मजाक नाही. मी पण तुमच्यासारखा अभ्यास करतोय. मी बँकिंगचा अभ्यास करतोय. तुमच्यासारखं सेफ यातून टाइम काढून ह्या व्हिडिओ बनवायचं, हे करायचं. रिअली सांगतो मी, यात मला टेक्नॉलॉजी काही माहिती नाही. शिकायला लागलो मी पण. PDF बनवायचं, हे बनवायचं. सो प्लीज काही असेल कमेंट्स मध्ये सांगा. तुमचं काही डाऊट असेल का तर तुमच्यासारखाच सर्वसामान्य कुटुंबातलं आहे मी. सो प्लीज काय असेल ते कमेंट्स मध्ये सांगा. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक घड्याळ पाण्यात पाहिल्यानंतर 8:35 झाले असे वाटते, तर खरा वेळ किती झाले? तुम्हाला काय सांगितलंय? जर तास 5 पेक्षा कमी असेल तर 5 मधनं वजा, 5 पेक्षा जास्त असेल तर 17 मधनं वजा. मिनिट जर 30 पेक्षा कमी असेल तर 30 मधनं वजा, 30 पेक्षा जास्त असेल तर 90 मधनं वजा. बरोबर आहे. किती वाजले? 8:35. बरोबर आहे का चुकीचं? 8 आहे ते 5 पेक्षा मोठं आहे का नाही? मग कशातनं वजा करायचं? 17 मधनं. 17 मधनं 8 गेले किती राहिलं? 9 राहिले का नाही? हे 35 मिनिटं काय 30 पेक्षा मोठं आहे. 90 मधनं 35 वजा करा बरं. 90 मधनं 35 वजा केले किती येतं बघा? 90 मधून 35. 10तनं 5 गेले 5, हातचे आले. 9 मधनं 4 गेले 5, म्हणजे किती वाले? 9:55. समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन बघा.
एक घड्याळ पाण्यात पाहिल्यानंतर 14 वाजून 20 मिनिटं झाले असं वाटतं, तर खरा वेळ किती झालाय? मित्रांनो, घड्याळात किती वाजले? 14 वाजून 20 मिनिटं. बरोबर आहे. तुम्हाला काय सांगितलंय? जर तास 5 पेक्षा कमी असेल तर 5 मधनं वजा, आणि 5 पेक्षा जास्त असेल तर 17 मधनं वजा. मिनिट 30 पेक्षा कमी असेल तर 30 मधनं वजा, 30 पेक्षा जास्त असेल तर 90 मधनं वजा. 14 आहे, 5 पेक्षा जास्त आहे का नाही? 17 मधनं 14 गेले, किती राहिले? 3. 20 आहे, 30 पेक्षा लहान आहे, 30 मधनं 20 वजा केले, किती आलं? 10. आन्सर किती आलं? 3 वाजून 10 मिनिटं. विषय कट. काही टेन्शन नाही आता, समजायलंय का? नेक्स्ट बघा. एक घड्याळ पाण्यात पाहिल्यानंतर 15 वाजून 45 मिनिट झालं असं वाटतं, तर खरा वेळ किती झालाय? मला सांगा मित्रांनो, किती वाजलेत? 15 वाजून 45 मिनिट. बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्हाला काय सांगितलंय? जर तास 5 पेक्षा कमी असेल तर 5 मधनं वजा करायचं, आणि जास्त असेल तर काय करायचं? 17 मधनं वजा करायचं. आणि मिनिट 30 पेक्षा कमी असेल तर काय करायचं? 30 मधनं वजा, आणि 30 पेक्षा जास्त असेल तर 90 मधनं वजा. काय प्रॉब्लेम आहे? आता मला सांगा, 15 आहे ते काय 17 मधनं वजा होणार आहे? 17 मधनं 15 गेले, किती राहिलं? 2. 45 30 पेक्षा मोठं आहे, 90 मधनं वजा करा. 90 मधनं 45 गेले, किती राहिलं? 45. म्हणजे खरा वेळ किती झालाय? 2 वाजून 45 मिनिट. मित्रांनो, प्रत्येक टाईपची गणितं 5-5 घेतली होती. पहिला टाईप कुठला झाला? कोन. दुसरा टाईप कुठला झाला? आरशातली घड्याळ. आणि तिसरा टाईप कुठला झाला? पाणी. 3 टाईप मध्ये काय प्रॉब्लेम आहे का ते सांगा तुम्ही. पहिला, दुसरा आणि तिसरा. आताचे जे नेक्स्ट पॉइंट घेतोय, व्हीआयपी पॉइंट आहेत. व्हिडिओ स्किप करू नका. पेपरला 100% गणित येतात, आणि घड्याळ घाबरण्यासारखं काहीही नाही, एकदम सोपा चॅप्टर आहे. ठीक आहे. टाईप 4 चालू करू आपण. बघा, 8 व 9 या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध किती वाजता येतील? भावांनो, अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. काय म्हणलंय? 8 व 9. ज्यावेळेस आपल्याला 8 व 9 काही जरी दिलं तर काय करायचं माहिती आहे का? पहिल्यांदा घड्याळ काढून घ्यायचं. ओके. इथे किती वाजते? 12. इथे किती? 6. इथे किती? 3. आणि इथे किती? 9. बरोबर आहे. इथे किती असतं? 8 असतं. इथे किती? 7. 5. 4. घड्याळ नीट येत नाही, जरा थोडस ऍडजस्ट करा. इथं 10. आणि इथं किती? 11. पहिल्यांदा काय विचारलंय? 8 व 9. 8 व 9 जे सुरुवातीला म्हणलंय का, पहिल्यांदा घड्याळात किती वाजवायचं माहिती आहे का? 8 वाजवायचं. लोक इथं 8 वाजले. 8 वाजले घड्याळ. काय विचारले? विरुद्ध. काय विचारले? विरुद्ध. तास काटा आणि मिनिट काटा. मला सांगा, तास काटा एकदम डुगू डुगू फिरणार आहे, मिनिट काटा फास्ट फिरतोय. मला सांगा, जो तुमचा तास काटा आहे का, मिनिट काटा विरुद्ध कधी असणार आहे? ही मिनिट काटा हळूहळू हळू फिरत काय होणार आहे? इथे विरुद्ध येणार आहे. माझे डायग्राम हे झालेले आहे थोडी. विरुद्ध कुठे येणार आहे? तुम्ही एकदा बघा, 8च्या विरुद्ध काय असतो? 2 असतो. बरोबर आहे. मग मला सांगा, काटा अगोदर कितीवर होता? 12वर. विरुद्ध येण्यासाठी किती वेळ पळावं लागतं? हे 5 मिनिटं आणि हे 5 मिनिटं. विरुद्ध येण्यासाठी 10 मिनिटं पळावं लागतं का नाही मिनिट काटाला? बरोबर आहे. मग काय करायचं माहित आहे का? 8 आहे तसं. ओके. 10 मिनिटं. 10 गुणिले 12/11. कंपल्सरी किती करायचं? 12/11 करायचं. आणि 10 मिनिटं काय केलं का, तर 12 वरून 2 वर येण्यासाठी किती वेळ लागतो? 10 मिनिटं लागतो का नाही? म्हणून 10 केलं. काय करायचं बघा इथं? 8. 10 गुणिले 12 किती असतं? 120 भागिले 11. ओके. इथंपर्यंत समजलं. आता 8 आहे तसं, भाग घालवा. 11 एक्के 11. 12 मधनं 11 गेले, किती राहिलं? 1. एकावर घेतले 0, म्हणजे भाग कितीचा बसला? 0चा बसला का? बरं ठीक आहे. तुम्हाला हे नाही समजलं, भाग घालून बघू. 120 ला आपण 11ने भाग घालायचा. 11 एक्के 11. बाकी किती उरली? 1. वरून किती आलं? 0. 11च्या पाड्यात 10 आहे का? नाही. भाग कितीचा बसला? 10चा. पॉइंट मध्ये जायचं नाही, ऍज इट इज ठेवा तिथं. भाग कितीचा बसलाय? 10चा. योगा इथं 10 लिहिलं. किती बाकी उरले? 10. योगा इथं 10 लिहिलं. कशाने भाग घालवलाय? 11. म्हणजे ते दोघं एकमेकांच्या विरुद्ध किती वाजता असतील? 8 वाजून 10 मिनिटे 10/11 सेकंदाने ते तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध असतील. समजलं का नाही? नसेल समजलं, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 9 व 10
या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध किती वाजता असतील? मला सांगा कधी विचारले आपल्याला? 9 व 10. पहिल्यांदा किती वाजवायचे घड्याळात? 9 वाजवायचे. मी घड्याळ नीट काढतोय बघा. इथं किती झाले? 9 वाजले. इथं 6, इथं 3 आणि इथं किती झालं? 12. ओके. मला सांगा इथं किती असणार आहे? 1 असणार आहे आणि इथं किती असणार आहे? 2. पहिल्यांदा घड्याळात किती वाजवायच्या? 9. लोकांना 9 वाजले घड्याळात. मला सांगा तास काटा हा तास काटा आहे आणि हा काय तुमचा मिनिट काटा, बरोबर आहे. तास काटा तर हळू फिरणार आहे, मिनिट काटा फास्ट फिरणार आहे. ते दोघं अपोजिट म्हणजे काय? ही काटा कुठे यावं लागेल? 3 वर आल्यानंतर काय होणार आहे? एकमेकांच्या विरुद्ध होणार आहे का नाही? अगोदर काटा कितीवर होता? 12 वर. आता कितीवर यावं लागेल? 3 वर. किती वेळ फिरतोय? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. म्हणजे किती वेळ फिरावं लागेल? 15 मिनिटं. 9, 15 गुणिले, तुम्हाला कशाला गुणाकार सांगितलंय? गुणिले 12/11 कंपल्सरी करायचं. संपला विषय. बघा 9 आहे तसं. 15 गुणिले 12 किती असतं? 180 भागिले किती? 11. ओके. 180 ला कशाने भाग घालवायचा आहे? 11ने. 11 एक्के 11. बाकी किती उरली? 7. वरून किती आले? 0. 11 सक्की 66. बाकी किती उरली? 4. पॉइंट मध्ये जायचं नाही. 9 आहे तसं. भाग कितीचा बसलाय? 16चा. बरोबर आहे. बाकी किती उरले? 4. योगा इथं 4. भाग कशाने घालवलाय? 11ने. म्हणजे ते दोन काटा एकमेकांच्या विरुद्ध कधी असतील? 9 वाजून 16 मिनिटे 4/11 सेकंद. आता क्लिअर झालं असेल. जरी नाही क्लिअर झालं पुढे अजून एक गणित बघू. 2 व 3 या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध किती वाजता असतील? काय विचारलंय? 2 व 3 विचारलंय ना. पहिल्यांदा घड्याळ काढायचं. हे घड्याळ इथं किती वाजले? 12, 6, 3. इथं किती? 9. ओके. इथं काय झालं? 1. इथं किती? 2, 4, 5, 7, 8. इथं किती? 10 आणि इथं 11. पहिल्यांदा घड्याळात किती वाजवायच्या? 2 वाजवायच्या. वाजल्या 2. थोडं समजून घ्या मित्रांनो. कन्सेप्ट डॉट सांगतो, तुम्ही कन्सेप्टचं टेन्शन घेऊ नका. घड्याळ किती वाजले? 2 वाजले. मग मला सांगा हा तास काटा आहे आणि हा काय? मिनिट काटा. मिनिट काटा फिरत 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 कुठे येणार? 8 वर येणार का नाही? कुठे येणार? 8 वर. मला सांगा अगोदर 12 वर होता, 8 वर यायला त्याला किती वेळ लागेल? 5 मिनिट, 10, 15, 20, 25, 30. इथंपर्यंत अर्धा तास. 35, 40. म्हणजे त्याला किती वेळ फिरावं लागेल? 40. मग इथं काय? 2 आहे तसं आणि त्याला 40 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? 12/11. विषय संपला. एवढं सॉल्व्ह करायचं. बघा 2 आहे तसं. 12 चौक 48 म्हणजे किती झालं? 480 भागिले 11. ह्या 480 ला भाग घालवा भागिले 11. 11 चौक 44. बाकी किती? 4. वरून किती आले? 0. 11 त्रिक 33. बाकी किती उरले? 7. भाग कितीचा बसलाय सांगा बरं? 43चा. हे 2 आहे तसं. भाग कितीचा बसलाय? 43चा. बाकी किती उरले? 7. कशाने भाग घातलाय? 11ने. आन्सर किती आलं? 2, 43, 7/11. मित्रांनो आता परफेक्टली समजलं असेल. माझं फक्त घड्याळाकडे लक्ष देऊ नका, कन्सेप्टकडे लक्ष द्या. माझं ड्रॉइंग लय भारी तुम्हाला दिसायच लागलंय. हा बघा अजून एक गणित बघू. 3 व 4 या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध किती वाजता असतील? काय किती वाजता विचारले? 3 व 4. बरोबर. पहिल्यांदा घड्याळ काढलं. आता जास्त काढत नाही, नॉर्मल काढतो. 12, 6, 3 आणि इथं काय? 9. पहिल्यांदा घड्याळात किती वाजले? 3 वाजले का नाही? बरोबर आहे. हे काय आहे? तुमचा तास काटा आणि हा काय? मिनिट काटा. त्याच्या अपोजिट येण्यासाठी किती? इथं 9 वर अपोजिट असणार आहे ना मिनिट. मग काय करावं लागेल? किती वेळ फिरावं लागेल? 6 पर्यंत 30 मिनिटं आणि वरचे 15 म्हणजे किती वेळ फिरावं लागेल? 45 मिनिटं. बरोबर आहे का चुकीचं? बघा 12 पासून 6 वर हे अर्धा तास झालं आणि 6 पासून 9 वर 15 मिनिटं. 30 आणि 15 किती झाले? 45 मिनिटं. किती वाजवलेलं पहिल्यांदा? 3. आणि ह्या 45 ला कशाने हे करायचं? 12/11 ने गुणाकार करायचा. संपला विषय. बघ 3. 12 पंचे 60. हातचे आले 6. 12 चौक 48. 48 आणि 6 किती? 54. भागिले किती? 11. समजलं? आता ह्या 540 ला काय करायचंय? 11 ने भाग घालवायचा. 11 चौक 44. बाकी किती उरले?
10 वरून किती आले 0, 11 9 99, बाकी किती उरली 1. बरोबर आहे. आता पॉइंट मध्ये जायचं नाही, 3 आहे तसं, भाग कितीचा बसलाय 49चा, बाकी किती उरले 1, भाग कशाने घालवलाय 11ने, म्हणजे 3 वाजून 49 मिनिटे 1/11 सेकंद. मित्रांनो समजायला का नाही तुम्ही प्लीज कमेंट्स मध्ये सांगा. जे काही तुमचा फीडबॅक असेल, नाही समजलं नाही, समजलं रिप्लाय काहीतरी करा. कमेंट्स वरनच काय असेल ते समजतं का नाही ते कळतं. तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही विसरून जाता सगळं. नेक्स्ट बघा, किती टाईप झाले बघा. पहिला टाईप कुठला झाला मित्रांनो, टाईप 1 कोन, बरोबर आहे. टाईप दुसरा कुठला झाला, आरसा. टाईप तिसरा कुठला झाला, पाणी. टाईप कुठला झाला, टाईप चौथा कुठला झाला, विरुद्ध. आणि आता टाईप 5वा कुठला आहे माहिती आहे मित्रांनो, सोबत. आता विरुद्ध झालं, आता सोबत नको का. मला सांगा, काही अवघड नाही, फक्त शिस्तीत बघायचे गणित, काही अवघड नाही, काही याच्यामध्ये वेगळं काय करायचं नाही, तीच कन्सेप्ट. मला सांगा 1 व 2 या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या सोबत किती वाजता असतील. किती वाजता विचारले, 1 व 2, बरोबर आहे. सेम घड्याळ काढायचा. हे घड्याळ भावांनो, डायग्राम कडे जाऊ नका. 12 6 3, इथं काय 9, इथं काय झालं 1, आणि इथं काय 2. पहिल्यांदा किती 1 वाजवायच्या घड्याळ, किती वाजवायच्या 1. हा तास काटा या, माझे डायग्राम चांगले असल्यामुळे मी लिहितोय सगळं. इथं काय मिनिट. सोबत म्हणले, सोबत म्हणजे दोन्ही काटा. आपल्याला लहान पोरं म्हणत नाहीत का, पप्पा पप्पा तास काटा पण म्हणजे ती बारका काटा आणि मोठा काटा एकमेकांवर आहे का, म्हणतात का नाही. सेम कन्सेप्ट, एकमेकांसोबत. मिनिट काटा हित आहे का नाही, मग सोबत येण्यासाठी हित असणार का नाही. मग किती वेळ फिरावं लागते, एवढंच गॅप आहे 5 मिनिटाचा, म्हणजे 1 लिहायचं, 5 गुणिले कंपल्सरी काय करायचं 12/11 गुणाकार करायचा. विषय संपला, आन्सर झालं तुमचं. 1 12 पंचे 60 भागिले किती 11. ह्या 60ला कशाने भाग घालवायचा 11ने. 11 5 55, बाकी किती उरले 5. बघा 1 आहे तसं, भाग कितीचा बसलाय 5चा, बाकी किती उरले 5, 5/11. आन्सर किती आलं 1 वाजून 5 मिनिटे 5/11 सेकंद. समजायले का नाही मित्रांनो, खरंच कमेंट्स मध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अशाच ट्रिक भेटणार, एकाच कन्सेप्टवर पूर्ण चॅप्टर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2 व 3 या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या सोबत किती वाजता असतील. कन्सेप्ट बदलायचं नाही, तत्व निष्ठच असलं पाहिजे. 2 व 3 डायग्राम काढले बघा. हे 2 व 3, हे 6, हे 3, हे किती 9, आणि हे किती 12. इथं काय लिहिलं 1, इथं काय लिहिलं 2. पहिल्यांदा घड्याळात किती वाजवायच्या 2, वाजले 2. हा तास झाला, हा काय झाला मिनिट झाला. मला सांगा ह्या मिनिट काट्याला तास काट्यापर्यंत यायला किती वेळ लागेल, 5 मिनिटं 10 मिनिटं. विषय संपला की 2 लिहिलं 10 मिनिटं लागते, 10 गुणिले 12/11. विषय आन्सर आलं हो, आता वेळच नाही काय. बघा 12 किती 120 भागिले किती 11. ओके, 120 ला काय करायचं 11ने भाग घालवायचं. 11 1 11, बाकी किती उरले 1, वरून आले 0, भाग बसला शून्याचा, पॉइंट कडे जायचं नाही. 2 आहे तसं, भाग कितीचा बसलाय 10चा, बाकी किती उरले 10, 10/11. म्हणजे 2 वाजून 10 मिनिटे 10/11 सेकंदाने ते दोन्ही काटे एकमेकांसोबत असतील. विषय कट. समजायले का. बघा 3 व 4 या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या सोबत किती वाजता असतील. पहिल्यांदा काय करायचं 3 वाजवायचे घड्याळात. हे 12, हे किती 6, हे 3, आणि हे किती 9. किती वाजवल्या 3 वाजवल्या. मग मला सांगा 12 वरनं 3 वर यायला किती वेळ लागेल, 15 मिनिटं लागेल का नाही. 3 आहे तसा, 15 गुणिले 12/11. संपला विषय, दोघं एकमेकांच्या सोबत झाले की. हे 3 आहे तसं, 15 गुणिले 12 किती झाला 180, भागिले किती 11. 180 ला कितीने भाग घालवायचा 11ने भाग घालवायचा. 11 1 11, बाकी किती उरली 7, वरून आले 0, 11 सक्की 66, बाकी किती उरली 4. विषय संपला. 3 आहे तसं, भाग कितीचा बसलाय 16चा, बाकी किती उरले 4, 4/11. आन्सर किती आलं 3 वाजून 16 मिनिटे 4/11 सेकंद.
आता सगळ्यांना समजत असेल याची गॅरंटी देतो. नेक्स्ट बघा, अजून एक क्वेश्चनला कमी नाही, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही ना क्वेश्चन ढिगाने घेऊ आपण. 4 व 5 पहिल्यांदा किती वाजवायचे सांगा बरं. 4 वाजवायचे. 12 आहे तसं, 6 आहे तसं, 3 आहे तसं, इथं 4 लिहू बस. आता काय जास्त गरज नाही. पहिल्यांदा किती वाजवायचे मित्रांनो, 4 वाजवायचे. लोक इथं तास काटा या, इथं काही मिनिट काटा. 12 वरनं 4 वर यायला किती वेळ लागतो, 20 मिनिटं. एवढं समजलं ना आन्सर आलं. हे 4 20 मिनिटं लागतात. गुणिले किती करायचं, 12/11. विषय कट. बघा 4 आहे तसं, 20 गुणिले 12 किती असतं, 240 भागिले किती, 11. 240ला कशाने भाग घालवायचा, 11. 11 दोन्ही 22. बाकी किती उरले, 2. वरून आले 0. 11 एक्के 11. बाकी किती उरले, 9 उरले. बघा 4 आहे तसं, भाग कितीचा बसलाय, 21चा बसलाय का, 21 आहे तसं. बाकी राहिले किती, 9. 9/11. म्हणजे 4 वाजून 21 मिनिटे 9/11 सेकंद. ओके, आता 100% समजते तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता किती टाईप झाले, पहिला टाईप झाला कोन, दुसरा आरसा, तिसरा पाणी, नंतर तास काटा आणि मिनिट काटा सोबत, आणि नंतर कुठला, विरुद्ध. बरोबर. 1 2 3 4 5 5 टाईप क्लिअर झाले. आता काय म्हणले, 12 तासात तास काटा किती अंश फिरेल. एकच पॉइंट लक्षात ठेवा, तास काटा आहे ना, तास काटा एका तासात किती अंश फिरतो माहिती आहे, एका तासात 30 अंश फिरतो. किती अंश फिरतो, 30 अंश. आपल्याला किती तासाचं विचारले, 12 तासाचं. म्हणजे एका तासात जर 30 मिनिटं 30 अंश फिरत असेल तर 12 तासात किती फिरेल, 12 गुणिले 30 किती फिरेल, 360 डिग्री. विषय क्लिअर हो, म्हणजे डोक्याला तापच नाही. एका तासात 30 अंश फिरतोय. मग मला सांगा तुम्ही 15 मिनिटात किती फिरत असेल. तास काटा एका तासात 30 फिरतोय तर 15 मिनिटात किती फिरत असेल, 15 डिग्री. विशेष नाही, निम्म करायचं. नेक्स्ट बघा, 8.5 तासात तास काटा किती अंश फिरेल. 8.5 तास विचारले, पहिल्यांदा 8 तासाचं काढा. एका तासात किती फिरतो, 30 डिग्री. 8 गुणिले 30 किती आलं, 240. काय प्रॉब्लेम नाही, पण 8.5 तासात विचारले. मग मला सांगा एका तासात 30, वरच्या अर्ध्या तासात किती फिरेल, 15 डिग्री. 5 4 आणि 1 5, 2 ला 2 किती अंश फिरेल, 255 डिग्री. समजायला का नाही सांगा मित्रांनो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 तासात मिनिट काटा किती अंश फिरेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, मिनिट काटा आहे का, मिनिट काटा जसा तास काटा एका तासात 30 डिग्री फिरतो ना, तसं मिनिट काटा एका तासात 360 डिग्री फिरतो. काय नाही, नुसतं फिरतच असते हे. मग 2 तासात किती, एका तासात 360 तर 2 तासात किती, 2 गुणिले 360 म्हणजे किती आले, 720 डिग्री. विशेष नाही. समजते का बाबांनो. मिनिट काटा एका तासात किती फिरतोय, 30 डिग्री. सॉरी, तास काटा किती फिरतोय एका तासात, 30 डिग्री. आणि मिनिट काटा किती फिरतोय, 360 डिग्री. ठीक. नेक्स्ट बघ, 4 तासात मिनिट काटा किती अंश फिरेल. मिनिट काटा आत्ता सांगितलं, एका तासात किती डिग्री फिरतो, 360. तर 4 तासात किती, 4 गुणिले 360. 4 0 0, 4 सक्क 24, हातचे आले 2, 4 त्रिकोण 12, 12 आणि 2 किती, 14. म्हणजे किती डिग्री फिरेल, 1440 डिग्री. ओके, नेक्स्ट. ओके मित्रांनो, घड्याळ चॅप्टर तुम्हाला समजला का नाही, तुम्ही काय असेल कमेंट्स मध्ये सांगा. नाही समजला, नाही म्हणून सांगा. समजला म्हणून सांगा. कमेंट्स करा, का तर तुमच्या कमेंट्स आहेत ना, तेवढंच मोटिवेशन भेटतं बाबा. समजतंय बाबा, पोरांना समजायला लागलंय, अजून याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करू, अजून हे क्वेश्चन घेऊ. तुम्ही सांगा काहीतरी. ठीक आहे. जर आवडत असेल तर लाईक करा, जर नसेल आवडलं, नाही समजलं तर डिसलाईक करा. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. थँक्यू मित्रांनो.